शेतकरी बंधूंनो, आज आपण टरबूज पिकाच्या मल्चिंग बद्दल चर्चा करणार आहे की टरबूज पीक घेताना मल्चिंग कशा प्रकारे लागवड आथरली पाहिजे व आपण केव्हा टाकली पाहिजे। साधारणतः समजा आपल्याला 8 दिवसानंतर जर टरबूज लावायचं त्याच्या 8 दिवसा आधीपासून आपण मल्चिंगच्या तयारीत लागायचं। तर आपण आता मल्चिंग अशा प्रकारे आथरायची आणि छद्र पाडायचे नाही। छद्र याच्यामुळे पाडायचे नाही की सध्या इले याच्यामध्ये काय करायचं, मल्चिंग अशी आथरायची आणि याला एखादा तास पाणी सोडायचं, म्हणजे याच्यात एक अशी वाफ तयार होईल आणि या बेडच्या मधात जे असं काही बुरशी असेल, किडे कीटक असतील, त्या उष्णतेमुळे ते बॉईल होऊन तिथंच ते मरतील किंवा ही जमीन निर्जंतुकीकरण करण्यासाठी आपल्याला महत्त्वाचं राहील। त्याच्यानंतर आपण याला छद्र पाडायचे, छद्र पाडल्यानंतर पुन्हा पाणी सोडायचं, पाणी सोडल्यानंतर त्याची लागवड करायची। तर काही शेतकरी बंधूंना एक अशी समस्या आहे की बियाणं लागवड केली पाहिजे किंवा रोप लागवड केली पाहिजे। तर शेतकरी बंधूंनो, जर आपलं लागवड ही हिवाळ्यामध्ये असेल तर आपण रोप लागवड केली पाहिजे। याचं कारण म्हणजे नर्सरीमध्ये चांगल्या प्रकारचं वातावरण असते, तिथं ते पिकाला ते चांगलं डेव्हलप करतात, तिथं त्याची काळजी घेतात, तिथून लागवड केल्यानंतर ते पीक आपल्या इथं लगेच चांगलं सेट होते। जर आपण बियाण्याची लागवड केली तर हिवाळ्यामध्ये बियाणं लागवड केली तर त्याची वाढ होत नाही। त्याच्यामुळे आपण एक हिवाळ्यामध्ये ज्याची लागवड आहे त्यांनी रोप लागवड केली पाहिजे। ज्याची लागवड उन्हाळ्यामध्ये जानेवारी फेब्रुवारी मार्चमध्ये त्यांनी रोप लागवड केली तरी चालते। अशा प्रकारे आपण अधिक माहितीसाठी आमच्यासोबत तुम्ही संपर्क करू शकता। धन्यवाद।